कसं चाललंय कॉलेज? मस्त चाललंय बाबा. कॉलेज सुरू झाल्याच्या आनंदात ही सगळी कामं चालली आहेत का? नाही, माझा अभ्यास झालाय सगळा आणि बॅग वगैरे पण भरून झाली आहे, म्हणून मी हे काम करते. अरे वा, मुद्दाम चिडवताय ना? हा, मुद्दाम चिडवताय ना तुम्ही? अगं गंमत केली ग. किती कामं करशील? थोडा आराम करायला पण शिक ना. कॅन्टीन मध्ये सुद्धा हेच काम करतेस की नाही? मग चल जा, आईला सांगतो करायला. नाहीतर असं कर, मी करतो ते. बाबा, आई नाहीये घरी, ती शेजारी गेलीये काकूंकडे, येईल थोड्या वेळात, म्हणून तोपर्यंत करतीये मी. ठीक आहे. रुटीन सुरू झालं का? रुटीन सगळी लेक्चर्स करायला मिळतात ना वेळेवर? ए फुकटी, ए कॅन्टीन वाली, ए भाजीवाली, ए कॅन्टीन वाली. अरे तुला सांगितलं कळत नाही का? गौरी, काय विचारतोय मी? काय नाही, अहो कॉलेज व्यवस्थित चालू आहे बाबा. त्याचं काय झालंय, आम्हाला कॉलेजमध्ये ना एक गृहपाठ दिलाय आणि तो सुद्धा मी व्यवस्थित केलाय. आता तो उद्या फक्त सरांना दाखवून ना त्यांच्याकडनं मला शाबासकी मिळवायची. आणि त्यांना ना एका स्पेशल लेक्चरसाठी एक स्पेशल पुस्तक हवंय. ते पुस्तक काय मला सापडत नाहीये. कोणतं पुस्तक आहे ते? कथात्मक साहित्य आणि समीक्षा. मी बघू का, मिळतं का? अहो नाही, मी आपल्या एरियात सगळीकडे बघितलं, मला काही कुठं सापडलं नाही ते. तू एक काम कर ना, ऑनलाईन का काय ते करतात ना, त्यामध्ये बघ ना पुस्तक सापडतं काय. हा, चल दे बाबा. अगं दे ग, मी करतो काम. अहो पण काय करते असं तू? जा जा म्हणालो ना, जा. कांदा खरंच तिखट आहे. हो ना, पण आमच्या अभिमन्यू सरांइतका नाही. आता ना उद्यापासून मी त्यांना चिडायचा चान्सच देणार नाहीये. मग बघू उद्यापासून त्यांचा तिखटपणा कसा चालतो ते. गरम गरम कॉफी. अरे कॉफी, थँक्यू. आता खरंच याची मला फार गरज होती. हो की नाही? आहेच मी मनकवडी, आणि तुझ्या मनातलं तर मला नक्कीच कळतं. तुला कधी काय हवंय सगळं. अरे थांब ना, कुठे चाललीस? बस. कमाल आहे, माझ्या कॉफीच्या एका सिपनी एवढी जादू केली की तू डायरेक्टली मला बसायला सांगतोयस. आणि मला तर वाटलं होतं की त्या गौरी प्रकरणामुळे तू खूप चिडचिड करशील, पण इथे तर काहीतरी वेगळंच चित्र दिसतंय. हा हा हा, अप्रतिम, स्वर्गीय झाली कॉफी, स्वर्गीय. म्हणजे खरं सांगू, मनातली वादळ शांत करण्याची ताकद या कॉफीमध्ये. अजिबात नाही. कॉफी अगदी नेहमीसारखीच झाली, साधी. तुला त्यात एवढं अप्रूप वाटतं याचा अर्थ तुझं काहीतरी बिनसलंय. काय झालंय अभि? कसलं वादळ? नाही, वादळ वादळ नाही का, मी जनरलीच असं म्हणालो. म्हणजे विद्यार्थ्यांचं आजकालच्या कळत नाही काय चाललंय त्यांचं. विद्यार्थ्यांचं कळत नाही म्हणजे नेमकं कोणत्या विद्यार्थ्याचं? गौरीबद्दल बोलतोयस का तू? नाही 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 नाही, गौरीबद्दल नाही. म्हणजे असं पर्टिक्युलरली एका विद्यार्थ्याबद्दल नाही, जनरली सगळ्या विद्यार्थ्यांबद्दल. त्यांचा पायाच इतका कच्चा आहे, कसं काय ते TY पर्यंत पोहोचले कळतच नाही मला. ते तर आहेच. आय मीन 4 गोष्टी आपल्याला कळायला लागल्या असं म्हटल्यावर पुढे पुढे करायची सवय काही सुटत नाही काही विद्यार्थ्यांची. गौरी सारख्या विद्यार्थ्यांची. खरं तर मला TYला शिकवायचंच नाहीये. मला असं वाटतं मी FYच्या मुलांचा बेस पक्का करून घ्यावा.
कारण हेच विद्यार्थी पुढे एसवायला जाणार, टीवायला जाणार आणि पुढचं शिकत शिकत जर त्यांचा बेसच कच्चा राहिला तर पुढे त्यांना कसं लक्षात राहील? अभि, किती दिवसांनी माझ्याशी असं मनमोकळेपणाने बोलतोयस तू थेट नाव घेऊन सांगितलं नसलंस तरी मला माहिती त्या वादळाचं नाव गौरीच आहे. आणि बरंच झालं ती तुला इरिटेट करतेय ते, कारण त्या निमित्ताने तरी तू माझ्याशी असं मनातलं बोलतोयस. म्हणजे थोडक्यात काय, गौरी नावाचं हे वादळ शमलं नाही तरच माझा फायदा आहे. जॅकी, जॅकी, काय भूत बघितल्यासारखं ओरडतोस कशाला? तुम्ही दिसताय तशाच. भूत दिसती? म्हणजे तसं नाही, पण बघून कोण पण घाबरेल ना. हळू बोला ती. हा, एवढ्या रात्रीचं कशाला बोलवलंयस? माझं ठरलंय ते सांगायचंय मला. काय? मी तुमच्या घराचं भाडं वाढवतो. का? का म्हणजे? का की तुला पण माहितीये तुझी ती पुतणी आहे ना, तिला लय ॲटिट्यूड आहे. तिच्या ना डोक्यात फक्त कॉलेज कॉलेज कॉलेज, तिला दुसरं काही सुचत नाही. लय नखरेली ती. ते काय नाही, आपलं ठरलंय मी घराचं भाडं वाढवणार म्हणजे वाढवणार. संपला विषय. नको जॅकी, असं नाही, संपला विषय. आपलं ठरलंय. ठरलं की ठरलं. आपलं एकदा ठरलं ना. ऐक ऐक ऐक, तू हळू बोल बाबा आधी. हळूच बोलतोय. हे बघ, तुला 4 पैसे मिळतील. आमच्या घराचं भाडं वाढवलं की तुला 4 पैसे मिळतील. अरे पण चांगली पोरगी जाईल ना हातची. अहो, चांगली पोरगी हातची जायला आधी हाती आली तर पाहिजे ना. येते का? नाही. एक आयडिया आहे माझ्याकडे. अरे तिला ना एक पुस्तक हवंय जे कुठेच मिळत नाहीये. ते पुस्तक तू तिला आणून दे आणि तिला इम्प्रेस कर. हा, ही आयडिया बेस्ट आहे. ते पुस्तक जिथं कुठं असेल ना तिथनं शोधून काढणार मी. आणून दे तिला. हा, पुस्तकाचं नाव सांगा. तिने सांगितलं होतं भाऊजींना, कथा कथा साहित्य. आता साहित्य नाही, अजून एक शब्द होता. थांब, 3 शब्द. कथा साहित्य समीक्षा. समीक्षाला आणतो उद्या. म्हणजे ते काय समीक्षाचं पुस्तक, ते कथा आणतो. मला माहिती आहे, ते नाव कळलंय मला, पाठ झाले. कथा साहित्य समीक्षा. हा, नाव पाठ आहे मला. तुम्ही जा, टेन्शनच घेऊ नका. उद्या पुस्तक येतं म्हणजे येतं. ए ब्रो, रेडी? मला रेडी व्हायला काय लागतं? खरं तर मी जन्मापासून रेडी आहे. तसं नाही म्हटलं पाहिजे. मी असं म्हटलं पाहिजे की तुझ्या आईचा जन्म झाला त्याच्याही आधीपासून मी रेडी आहे. आय नो यार, मीच 16 वर्ष तिला एवढं झेलतीये. तू इतकी वर्ष तिला कसं झेललंय तुलाच माहिती. ए, माझ्या बहिणीबद्दल परत जर असं तसं काहीतरी बोललीस ना तर एक गाल उच्चार नको ना ब्रो, मेकअप खराब होतो माझा. अरे ब्रो काय, कधीतरी मला एकदा प्रेमाने मामा म्हणत जा. आज तर नक्कीच नाही. आज तुझ्याकडून गिफ्ट उकळायचा दिवस आहे. मी राखी बांधणार आहे तुला. हे बघ, असे मी तुला दरवर्षी गिफ्ट देतो, त्यासाठी राखी बांधायची काय गरज आहे? बर चल ठीक आहे, गिफ्ट घ्यायला जाऊया. मम्मासाठी काहीतरी छान घेशील ना? आय नो तुमचं काहीतरी बिनसलंय. हा, अशा गिफ्टनी वगैरे तिचं पटकन मन बदलणार नाही. तुझ्या आईला तू अजून पुरतं ओळखलं नाहीयेस. एखादी गोष्ट तरी डोक्यात ठेवली की ती काहीही केल्या पटकन बदलत नाही. डोंट वरी, मी हेल्प करीन तुला. आपण दोघं मिळून समजूत काढूया तिची. डन. मग तसं झालं तर आज संध्याकाळी माझ्याकडनं तुला एक छानसं गिफ्ट. येस. नाही, कॉलेजला जायला लागली ती. पण फार दिवस टिकेल असं काही वाटत नाही मला. ही प्यात एकदाची घरात ना गेली ना की मी मोकळी. ए बारक्या, इकडे ये. इकडे
काय लाजतो काय? आता आज जाऊन दीदीला बोलवायचं आणि तिला म्हणाव जॅकी जी. जॅकी आलाय म्हणावं, जॅकी. तिच्यासाठी खास गिफ्ट आणले. काय सांगशील? गिफ्ट घेऊन आलंय. लाजतो काय रे? अरे आता आपलं रिलेशन होणार आहे. हा? जा जा पळ. ताई, हा ताई, म्हणे मी रेडी. हा ताई, तो जॅकी आला बाहेर. जॅकी, हो, तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. आपलं रिलेशन बनवायचंय म्हणतोय. रिलेशन हो रिलेशन बनवायचंय का त्याला? ताई, तो चांगला मुलगा नाहीये ना? तू नको हा काळजी करूस, मी आहे ना. अशा माणसांना कसं सरळ करायचं हे तुझ्या ताईला बरोबर माहिती आहे. रिलेशन ना, असं रिलेशन बनवीन ना त्याच्यासोबत की आयुष्यभर या गौरीला विसरणार नाही. अरे जॅकी, हा काय करतो इथे? काय बाबा, अहो असं काय करता? सण आहे ना आज, मग सणाला नातेवाईक तर येणारच. आज ही एवढी खुश, ते पण मला बघून. म्हणजे काय विशेष नाही ना? काय गौरी, कशी आहे तू? मी मस्त. विशेष नाही. हे यार, तुझ्यासाठी आपण गिफ्ट आणलंय. हे घे. अरे बापरे, गिफ्ट? हा बघ ना. अरे नाही नाही, असू दे असू दे. तू बस ना इथे. मन्या, दादाला बसव तर. अच्छा, इथं बसायचं होय? हा बर, आवाज चप्पल काढ तू. हे तू फोटो बिटो काढा माझा इथं. हा हे घे. अरे हो, थांब ना. कसली घाई आहे एवढी? मला आधी राखी तर बांधू देत, मग गिफ्ट द्यायचं असतं. हा? नाही, मला ना एकदम अर्जंट काम आठवलंय. मी येतो, जाऊन येतो. नाही अरे नाही. मला ना खरंच अर्जंट काम आहे. मी येतो जाऊन. मी दादा, 1 मिनिट पण नाही लागत राखी बांधायला. ताई, तू पटकन बांधा. थांब. बस बस, सणासुदीचा आलायस ना, बस. मला खरंच जायला. अचानक अचानक पोटात दुखायला. पोट बिघडलं. काय संबंध आहे? हात हवा आहे आपल्याला पोट फक्त. बिघडलं माझं. जॅकी. येस सर की. अरे जॅकी, ए मम्मा, हस ना जरा. कसं तोंड केलंयस? माझं तोंड असंच आहे. जमत असेल तर बघ, नाही तर राहू दे. या बा, ते काय फिल्टर वगैरे असतील ते वापर, पण माझ्या बहिणीचा चेहरा चांगलाच दिसला पाहिजे, लक्षात ठेव. आई गेल्यानंतर मी गोड सोडले, माहितीये ना तुला. माहितीये मला, तुझ्यासाठी तिखट पुरी बनवली. आणि तू अशी रुसलेली असताना मला एक घास तरी तिखट लागेल. पैसे नकोयत मला दादा. पैसे नाही येते अप्पू, ओवाळली आहे ही. आणि आजच्या दिवशी तू याला नाही म्हणू शकत नाहीस. एक नंबर ताई, भारी आयडिया केलीस. बरं चला, मन्या बस आता, राखी बांधते तुला. तू बस पाटावर. अरे मी? अरे मी कशी बसू? ते काही नाही, यावर्षी मी तुला राखी बांधणार. अरे असं कुठे असतं का? हो, आपल्याकडे असेल.
कारण की यावर्षी आम्हाला शाळेमध्ये सांगितलेलं की भाऊ कसा डॅशिंग पाहिजे, त्याने बहिणीची रक्षा केलं पाहिजे आणि त्याने कोणाला पण घाबरलं नाही पाहिजे, शत्रूला ना हरवलं पाहिजे. आणि बघ आता तू कसा शत्रूचा पचका केला तसं, आणि तू कोणाला घाबरत पण नाही. मग आपल्यात खरा भाऊ कोण आहे? तू. म्हणून यावर्षी पाठावर तू बस. मन्या, हे जरा अति होतंय आता. अति काय नाही, पटकन राखी बांधेन मी. फार शहाणपणा आलाय ना तुला. आता बघ कॉलेजमध्ये कशी फजिती होती ते. बापू, अगं त्या दिवशी वैतागून बोललो मी, तुझ्या काळजीनेच बोललो ना. आणि दादाचं बोलणं इतकं मनावर घ्यायचं की त्यालाच त्याच्या शब्दांचं ओझं वाटू द्यायचं. शब्दांचं ओझं परवडलं दादा, पण पैशाचं नको. बापू, असं करतात का? आजच्या दिवशी तरी असं रुसून बसू नकोस. हा जरा बर, चल मी तुला एक जोक सांगतो, मग तर हसशील. आबा, तुला माहितीये लहानपणी तुझ्या आईला मी हत्ती आणि मुंगीचे जोक सांगायचो. तिला खूप आवडायचे, खळखळून असायची. तर एकदा काय होतं, हत्ती आणि मुंगी दोघं एक खेळ खेळायचा ठरवतात, लपाछपीचा खेळ. मग आणि हत्तीवरती राज्य येतं. मुंगी काय करते, मुंगी जाते आणि समोरच्या मंदिरात जाऊन हळूच लागते. हत्ती इकडे तिकडे शोधतो, इकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ करत करत समोरच्या मंदिरात जातो आणि त्याला मुंगी सापडते. आता हत्ती तिला बघितल्यानंतर काय म्हणेल? मुंगी आउट. नाही, पण हत्तीला कसं कळतं की मुंगी टेम्पल मध्ये लपली आहे? अरे हाच प्रश्न मुंगीला सुद्धा पडतो. हत्ती म्हणतो, अगं वेडाबाई, मला तुझ्या चपला दिसल्या मंदिराच्या बाहेर काढलेल्या, त्याच्यावरनं मी ओळखलं. मी काय सावलीतली मुलगी करायचं, हत्ती आणि मुंगीचं जोक सांगा मला. चल उठ आता, पाया पड माझ्या, आशीर्वाद घे, चल. आयुष्यमान आपू, तुला माहिती आहे ना, तुझ्या डोळ्यात मी असं पाणी आलेलं नाही बघू शकत, आणि माझ्यामुळे आलेलं तर अजिबातच नाही. चेक देऊ? नको दादा, मी बघते कुठं काय जमतंय का. हा स्वाभिमान कायम जपून ठेव. ए, मला पण तुमच्या टीम मध्ये घ्या ना. या पुष्कर, आज कॅन्टीन वाला बनून आली वाटतं. हातातली राखी बघ. कॅन्टीन वाला भाऊ. आज तर हिचा बँडच वाजवूयात. आली. चल चल. अरे वा, आज राखी पौर्णिमा उलटी साजरी झाली वाटतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जेंडर इक्वॅलिटी, स्त्री पुरुष समानता. हे पुष्कर, आपण एक काम करूया, हिला ना मुलांमध्ये बसूया. मजा येईल नाही का? डन. एक काम करूया, आपण सगळे मिळून आहे ना हिला राखी बांधूयात, म्हणजे आपलं रक्षण करेल. काय ग, करशील ना? अरे पण हे कोणापासून रक्षण करणार आहे? ऑफकोर्स अभिमन्यू सरांपासून. ए,
काय चाललंय तुमचं? बघ तुझीच मैत्रीण आज सगळ्यांचा मित्र बनलाय. उगाचचा शहाणपणा. थांब काढतेस तिला. एक मिनिट. राखीला हात नाही लावायचा. माझ्या भावाने बांधली ती राखी मला. त्यात थट्टा करण्यासारखं काय? थट्टा थट्टा तर तू करतीयस. बहिणीने भावाला बांधायची राखी तू तुझ्या भावाकडून बांधून घेतलीस. पण दुसऱ्यांनी बांधलेल्या राखीवर कमेंट करणारे किंवा ती राखी हातातून काढून टाकणारे तुम्ही कोण आहात? माझ्या आणि माझ्या भावाच्या भावना गुंतल्यात त्या राखीत. राखी म्हणजे काय टाइमपास वाटला का फॅशन आहे? आणि माझ्या भावाला वाटतं माझ्यासोबत सिक्युअर. त्याला वाटतं की मी त्याची काळजी करते असं, म्हणून बांधली आहे त्यांनी राखी मला. तुमच्या का पोटात दुखतंय? आणि असं कुठे नियम आहे की भावानीच बहिणीची रक्षा केली पाहिजे? बहीण सुद्धा भावाची काळजी घेऊ शकते, हो ना? आणि मी नाही जात छोट्या छोट्या कारणांसाठी माझ्या वडिलांकडे किंवा माझ्या भावाकडे. पण काही हरकत नाही, तुम्हाला ते माहितीच नसेल ना, कारण तुम्ही मला तेवढं ओळखतच नाही. डोंट वरी, हळूहळू ओळखायला लागाल. बरोबर बोलली गौरी. आता बोल ना आता बोल.